नमस्कार प्रेक्षक हो, मी स्वाती गोडसे आणि टॉक टाइम आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। तर आज टॉक टाइमचा आपला विषय आहे कमी क्षमतेच्या मूत्राशयावरील उपचार अर्थात अंडर ॲक्टिव्ह ब्लॅडर। आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर छाजेड आपल्याला मार्गदर्शन करतायत, जे यूरोलॉजिस्ट आहेत आणि त्यांच्याकडून अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला घ्यायची आहेत। तर डॉक्टर, सुरुवातीला मी टॉक टाइम आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत करते। नमस्कार। आणि डॉक्टर, सर्वात आधी खरं तर प्रश्नांची उत्तरं घ्यायची आहेतच, पण आपलं थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना आपली ओळख करून द्याल। मी डॉक्टर प्रणव छाजेड। मी नाशिक येथे नेफ्रॉन्स किडनी केअर अँड क्युअर सेंटर येथे 8 वर्षांपासून ॲज अ यूरोलॉजिस्ट, एंट्रोलॉजिस्ट अँड रिनल ट्रान्सप्लांट सर्जन म्हणून काम करतोय। मी आजपर्यंत बरेच यूरोडायनॅमिक स्टडीज आणि बरेच ऑपरेटिव्ह वर्क केलेले। मागच्या 8 वर्षात मी 10,000पेक्षाही जास्त ऑपरेटिव्ह केलेले असतील। डॉक्टर, विषय खरं तर महत्त्वाचा आहे, कारण अनेकांना ही समस्या होत असते आणि त्यावरती उपाय नेमके काय आहेत याची उत्तरं अनेकांना हवी असतात। तर सगळ्यात पहिला प्रश्न मूत्राशयावरील तो म्हणजे कमी क्षमतेचं मूत्राशय म्हणजे नेमकं काय ते समजून सांगाल। UAB म्हणजे अंडर ॲक्टिव्ह ब्लॅडर किंवा लेझी ब्लॅडर पण आपण त्याला म्हणतो। हा बेसिकली साध्या भाषेत जर आपण बोलायला गेलो तर UAB म्हणजे कमजोर मूत्राशय। थोडक्यात असं मूत्राशय म्हणजे लघवीची पिशवी की ज्याच्यात आकुंचने पावायची शक्ती अगदी कमी झालेली आहे। अशा पेशंटमध्ये जी लघवी असते ती अगदी हळुवारपणे बाहेर निघते। बऱ्याच लोकांमध्ये अर्धवट लघवी होते किंवा काही लोकांमध्ये दोन्ही पण होतात, लघवी स्लो पण होते आणि लघवी इनकम्प्लिटली रिकामी पण होते। लघवीची पिशवी म्हणजे बेसिकली एक विशिष्ट प्रकारचा स्नायूच आहे। लघवीच्या पिशवीचे 3 कामं असतात। पहिलं काम म्हणजे लघवी साठवणे, दुसरं काम म्हणजे लघवी भरल्याची जाणीव आपल्याला देणे आणि तिसरं काम म्हणजे लघवी करताना आकुंचने करून लघवीला बाहेर फेकून द्यावे। जेव्हा हे 2 आणि 3 नंबरची क्रिया व्यवस्थितपणे होत नाही, विशिष्टपणे तिसरी क्रिया, तेव्हा त्याला आपण अंडर ॲक्टिव्ह ब्लॅडर असं म्हणतो। हा आजार कोणालाही होऊ शकतो, अगदी कमी वयापासून ते म्हातारपणापर्यंत। एनीबडी कॅन हॅव इट। या आजारामध्ये पेशंटला बरेच लक्षणं होतात। लघवी कधी कधी कोंडून जाते, लघवी कधी कधी पूर्णपणे साफ होत नाही, लघवी हळुवारपणे होते, लघवीला जोर द्यावा लागतो, लघवी होताना पेशंटला जळजळ होऊ शकते किंवा लघवीला वारंवार जाणे, लघवीसाठी रात्रीतनं वारंवार उठावं लागणे, या सगळ्या गोष्टी पेशंटला होऊ शकतात। डॉक्टर, अंडर ॲक्टिव्ह ब्लॅडर म्हणजे कमी क्षमतेच्या मूत्राशयाची नेमकी कारणं काय असतात? UABची कारणं तशी अनेक आहे। त्याच्यात वाढते वय हे प्रामुख्याने मेन कारण आहे। 60 नंतर जवळपास 30% लोकांमध्ये लघवीच्या पिशवीची पॉवर कमी होऊन जाते। अशा पेशंटमध्ये मग अंडर ॲक्टिव्ह ब्लॅडर हा उद्भवतो आणि अशा पेशंटमध्ये बऱ्याच वेळेला त्यांना प्रोस्टेटचा आजार सुद्धा असतो, म्हणजे ब्लॅडरचा आउटलेटचा रेझिस्टन्स सुद्धा वाढून जातो। मग अंडर ॲक्टिव्ह ब्लॅडर आणि आउटलेट ऑब्स्ट्रक्शन ह्या दोन्ही गोष्टींच्यामुळे त्यांना बऱ्यापैकी त्रास व्हायला लागतो। दुसरं कारण म्हणजे डायबिटीज। सध्या डायबिटीज हे एक एपिडेमिक सारखं झालेलं आहे आणि डायबिटिक पेशंटमध्ये डायबिटिक सिस्टोपॅथी नावाचा आजार हे फार अर्ली स्टेजमध्ये आपल्याला दिसायला मिळतो। डायबिटिक सिस्टोपॅथीमध्ये जे लघवीच्या पिशवीचे सेन्सेशन्स असतात, म्हणजे संवेदना असतात, त्यासुद्धा अगदी कमी होऊन जातात। पेशंटला लघवी भरल्याची जाणीव सुद्धा होत नाही आणि लघवीला गेल्यावरती लघवीच बाहेर निघत नाही किंवा अर्धवट बाहेर निघते, कारण लघवीची पिशवी सुद्धा अंडर ॲक्टिव्ह झालेली असते। तिसरं कारण म्हणजे नसांचा आजार, म्हणजे नसांना झालेली इजा। तर बऱ्याच पेल्विक सर्जरीमध्ये किंवा ॲब्डोमिनल सर्जरीमध्ये कधी कधी असं होतंय की जे पेल्विक प्लेक्सस नावाचा प्रकार राहतो हा इंज्युअर होऊन जातो। आता हे पेल्विक प्लेक्ससच्याच नसा मूत्राशयाला सप्लाय करतात। जर ह्या इंज्युअर्ड असेल तर मग मूत्राशयांना सिग्नल कंडक्शन होत नाही आणि मग मूत्राशय वीक पडून जाते आणि मग अंडर ॲक्टिव्ह ब्लॅडर उद्भवतो पेशंटला। चौथं कारण म्हणजे स्पायनल कॉर्ड इंजुरी, म्हणजे मज्जातंतूला होणारा डॅमेज किंवा इजा। याच्यामध्ये जी लघवीची पिशवीची नस राहते ती डॅमेज होऊन जाते आणि सेम थिंग, सिग्नल कंडक्शन होत नाही आणि मूत्राशय पेशंटचं कमजोर पडून जात आहे। तर बाकीचे बरेच असे आजार आहे की ज्यांच्यामध्ये ॲक्च्युली जे मूत्राशयाचे मसल्स असतात, म्हणजे स्नायू असतात,
ते आजारी होऊन जातात, त्यांची ॲक्च्युअलमध्ये काम करायची क्षमता कमी होऊन जाते आणि मग त्याच्याने अंडर ॲक्टिव्ह ब्लॅडर उद्भवू शकतो. बाकीचे बरेच असे पेशंट आहे की ज्यांच्यामध्ये आपल्याला कारणं सापडतच नाही, म्हणजे बऱ्याच चाचण्या वगैरे करून सुद्धा आपल्याला काही कारण सापडत नाही. बरेच असे तरुण पेशंट असतात की ज्यांना त्यांच्या 20व्या वर्षी किंवा 30व्या वर्षी सुद्धा आम्हाला अंडर ॲक्टिव्ह ब्लॅडर सापडतात. त्यांना कारणं काय सांगायचे हे कधी कधी आम्हालाच नाईलाज होऊन जातो. तर अशा पेशंट्समध्ये आपण त्याला इडिओपॅथिक असं म्हणतो. डॉक्टर, पुरुष ग्रंथी आणि मूत्राशयाच्या क्षमता कमी असणं यांचा परस्पर काही संबंध असतो का? तसं बघायला गेलो तर दोघांच्यामध्ये काही असं कनेक्शन नाही आहे, काही संबंध नाही आहे. दोन्ही सेपरेट आजार आहे, दोन्ही पण वेगळी वेगळी आहे, दोन्ही आजारांचं कारणं वेगळी आहे. अंडर ॲक्टिव्ह ब्लॅडरसुद्धा वयस्कर लोकांच्यामध्ये दिसायला भेटतो आपल्याला आणि इवन प्रोस्टेटचे आजारसुद्धा युजली 60-70 नंतरनं आपल्याला सापडतात. बेसिकली दोन्ही एकाच वयोगटामध्ये दिसतात, त्याच्यामुळे कन्फ्युजन राहते पेशंटच्या मनामध्ये की हे दोन्ही एकच आजार आहेत का दोघांच्यामध्ये काही कनेक्शन आहे का प्रोस्टेटच्यामुळे अंडर ॲक्टिव्ह ब्लॅडर होत आहे का. पण तसं काहीच नाही आहे. अंडर ॲक्टिव्ह ब्लॅडर हा टोटली सेपरेट प्रॉब्लेम आहे. असं राहतं युजली की प्रोस्टेटच्यामुळं ओल्ड एजमध्ये प्रोस्टेटची ग्रंथी वाढत जाते, त्याच्यामुळे लघवीच्या रस्त्यामध्ये अडचण निर्माण होत राहते. त्याचा ग्राफ ॲक्च्युली वरती जात राहते, म्हणजे प्रोस्टेटच्या आजारामध्ये ब्लॉकेज वाढत जातो जसं आपण वयस्कर होत जातोय तसं आणि अंडर ॲक्टिव्ह ब्लॅडरमध्ये जसं आपण वयस्कर होतोय तसं त्यांचं लघवीची पिशवीची शक्ती कमी होत जाते. आणि जेव्हा या दोन्ही गोष्टी सोबत होतात, म्हणजे ज्या पेशंटला प्रोस्टेटच्यामुळे ब्लॉकेज निर्मित झालेला आहे आणि अंडर ॲक्टिव्हिटीच्यामुळे आकुंचन पावची शक्ती कमी झालेली आहे, जर हे दोन्ही सोबत येऊन गेले तर मग अशा पेशीमध्ये लघवी पूर्णपणे बंद व्हायची भीती वाढून जाते. दोघांची ट्रीटमेंट पण वेगळी राहते. आपण प्रोस्टेटमध्ये औषधं वगैरे देऊन किंवा सर्जरी करून त्यांचं ब्लॉकेज काढू शकतो, पण अंडर ॲक्टिव्ह ब्लॅडरला ॲज सच जास्त काही मेडिसिन्स नाही आहे, जास्त काही सर्जरी नाही आहे, त्याच्यामुळे त्याची ट्रीटमेंट सेपरेट लाईन ऑफ मॅनेजमेंटवरती राहते. जेव्हा या दोन्ही प्रेझेंटेशन्स होतात तेव्हा आपण बेसिकली त्याच्यामध्ये प्रीडॉमिनंट कंपोनंट कोणता आहे ते आपण माहिती करतो. जर प्रोस्टेटचा प्रॉब्लेम जास्त असेल तर युजली आपण प्रोस्टेटची लाईन ऑफ मॅनेजमेंट करून पेशंटला एक्सप्लेन करून देतो की अंडर ॲक्टिव्ह ब्लॅडर आहे तुम्हाला आणि काही प्रमाणामध्ये प्रॉब्लेम ऑपरेशन नंतर सुद्धा राहू शकतात. अंडर ॲक्टिव्ह ब्लॅडरचा प्रामुख्याने कारण कॉग्निटिव्ह डिक्लाइन आहे, म्हणजे 60-70 नंतरनं जशी आपल्या मेंदूची झीज होते तसे आपले लघवीचे सेंटर सुद्धा मंदावतात आणि त्याच्यामुळे अंडर ॲक्टिव्हिटी स्टार्ट होते. आणि प्रोस्टेट हा एक जेनेटिक प्रॉब्लेम आहे. काही लोकांमध्ये जेनेटिकली डिटरमाइंड राहते की आफ्टर अ सर्टन एज त्यांची प्रोस्टेटची ग्रंथी वाढतच जाणार आहे. तर हे दोन्ही वेगळे आजार आहे, दोघांची ट्रीटमेंट वेगळीच असणार आहे. डॉक्टर, अंडर ॲक्टिव्ह ब्लॅडर काही औषधांमुळे पण होऊ शकतो का? तशी काही कारणं असू शकतात का? UAB ॲज सच हे औषधांच्यामुळे होणार नाही. UAB पेशंटला मुळातच राहतंय, औषधांच्यामुळे ते वाढू शकते किंवा काही औषधे जे आहे हे नॉर्मली फंक्शनिंग ब्लॅडरला सुद्धा डिप्रेस करू शकतात. फॉर एक्झाम्पल काही अँटीसायकोटिक मेडिकेशन्स आहेत, काही अँटी डिप्रेसंट्स आहेत, हे ब्लॅडरच्या फंक्शनिंगमध्ये इम्पेडन्स क्रिएट करून पिशवीची जी काम करायची जी काही क्षमता आहे त्याला मंदावू शकतात. मग जे ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर आपण म्हणतो, तर ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडरमध्ये आपण बऱ्याच अँटीकोलिनर्जिक एजंट्स किंवा मिराबॅग्रोन सारखे आपण औषधं वापरतो, खूप कॉमनली वापरतो आपण. तर या औषधांचा सुद्धा परिणाम लघवीच्या पिशवीच्या काम करण्याच्या क्षमतेवरती जाऊ शकतं. इवन दिस कॅन कॉज अंडर ॲक्टिव्हिटी. तर या अशा प्रकारे औषधं जे आहे हे कंडिशनला वर्सन करू शकतात, पण पर से ते रिस्पॉन्सिबल नाही कंडिशन क्रिएट करण्यासाठी. हे एक इंट्रिन्सिक प्रॉब्लेम आहे. डॉक्टर, कमी क्षमतेच्या मूत्राशयाची नेमकी लक्षणं कोणकोणती असतात ते आमच्या प्रेक्षकांना सांगाल? UABची लक्षणं म्हणजे पेशंटला लघवीला स्टार्ट व्हायला वेळ लागणे, लघवी हळुवारपणे होणे किंवा लघवी होताना मध्ये लघवी थांबून जाणे, लघवीला जोर द्यावा लागणे, लघवी लागल्याची जाणीव कमी होणे पेशंटला, किंवा लघवी अपूर्णपणे साफ होणे आणि त्याच्यामुळे लघवीला वारंवार जावं लागणे, रात्रीतनं पण लघवीसाठी वारंवार उठावं लागणे. काही लोकांमध्ये कधी असंही होतं की लघवी त्यांची पूर्णपणे बंदच पडून जाते, त्यांना मग कॅथेटर टाकून आपल्याला लघवी एम्प्टी करावी लागते त्यांची. काही लोकांमध्ये जर त्यांनी हेच आजार अंगावरती खेचलं तर युरिनरी इनकॉन्टिनन्स म्हणजे ओव्हरफ्लो इनकॉन्टिनन्स नावाचा प्रकार त्यांना स्टार्ट व्हायला लागतो. ओव्हरफ्लो इनकॉन्टिनन्समध्ये लघवीची पिशवी भरून जाते, पेशंटला समजत नाही ते, आणि मग ओव्हरफ्लो लिकेज त्यांना स्टार्ट होऊन जातो.
याच्यानंतर जर समजा पेशंटने ते आणखीन अंगावरती काढलं किंवा पेशंटला जर ते समजलंच नाही, तर काही काही पेशंटला असं सुद्धा आम्हाला दिसायला येतो की त्यांना किडण्यांमध्ये सुद्धा बॅक प्रेशर चेंजेस झालेले असतात. किडण्यांना बऱ्यापैकी सूज चढलेली असते आणि किडनीचं फंक्शन त्यांचं कमी झालेलं असतं. काही लोकांमध्ये असं सुद्धा होतंय की त्यांना जे काय लघवी शिल्लक राहते ती इन्फेक्ट होऊन जाते आणि मग ते इन्फेक्शन बाहेर निघतच नाही त्यांचं, कारण लघवी नेहमी पाठीमागे थोडीफार शिल्लकच राहते त्यांना, म्हणून त्यांना रिकरंटली इन्फेक्शन व्हायला लागतात. मग ते रिकरंट इन्फेक्शनच्यामुळे त्यांना ताप येणे या सगळ्या गोष्टी त्यांना उद्भवतात. बरेच लोकांमध्ये त्यांना असोसिएटेड ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर पण राहतं आहे, म्हणजे त्यांना मध्ये मध्ये लघवीला जोरात प्रेशर येतो, लघवी आवरत नाही आणि लघवी सुटायला बघते. म्हणजे ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर आणि अंडर ॲक्टिव्ह ब्लॅडर कॅन को एक्झिस्ट टुगेदर, हे दोन्ही पण सोबत राहू शकतात. तर त्याच्यामुळे कधी कधी थोडंसं पिक्चर आपलं कॉम्प्लेक्स होऊन जातं. आणि थोड्या लोकांमध्ये मग बाकीचे कॉम्प्लिकेशन्स त्यांना व्हायला स्टार्ट होतात. म्हणजे लघवीच्या पिशवीमध्ये लघवी राहून त्यांना मग तिथे मुतखडे होतील किंवा लघवीची जी पिशवी आहे त्याच्यामध्ये डायव्हर्टिक्युलम्स म्हणजे त्याच्यामध्ये फुगा तयार होईल. या सगळ्या गोष्टी अंडर ॲक्टिव्ह ब्लॅडरमध्ये आपल्याला दिसायला भेटू शकतात. टॉक टाइम या आपल्या खास कार्यक्रमात आणखीन काही प्रश्न आहेत ज्याची उत्तर आपल्याला डॉक्टरांकडून घ्यायची आहेत, पण एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो. बघत रहा टॉक टाइम. चीन, अमेरिका आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीनं कोरोनाचं मूळ शोधण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून संशोधन सुरू आहे. ऑरेगॉनचे गव्हर्नर केट ब्राउन यांनी राज्यभरातील हॉस्पिटल्समध्ये नॅशनल गार्डचे 1500 सैनिक पाठवलेत. खरं तर ऑरेगॉनमध्ये एकेकाळी कोरोना रोखण्यात यश आलं होतं. देशातील सर्वात अधिक कडक नियम या राज्यात लावण्यात आले होते. 30 जूनला हे निर्बंध उठवण्यात आले. आता ऑरेगॉनमध्ये डेल्टा व्हेरियंटचा प्रसार वाढत आहे. सोमवारी एका दिवसात ऑरेगॉनमध्ये फक्त 47 आयसीयू बेड्स उपलब्ध होते. राज्यातील 90% आयसीयू बेड्स आणि हॉस्पिटल बेड्स सध्या पूर्ण भरलेत. हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये लस न घेतलेल्यांची संख्या अधिक असल्याचं सांगण्यात येत आहे. प्रसिद्ध संगीत संयोजक इवान फिशर याला बुडापेस्ट फेस्टिवल ऑर्केस्ट्रामधील ओपन एअर कॉन्सर्टमध्ये तिसरी लस देण्यात आली. एका हातानं संगीत संयोजन करत असताना दुसऱ्या हातावर त्यानं लस घेतली आहे. त्यांच्या शर्टची बाही खांद्यावर पाडून त्या ठिकाणी लस देण्यात आली. लोकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहन देणं हा यामागचा हेतू होता. कोरोनापासून वाचण्यासाठी तुम्हाला कोरोनापासून संरक्षण हवं असेल तर लसीकरणाशिवाय दुसरा पर्याय नाही हे सांगण्यासाठी फिशर यांनी अशा पद्धतीनं लस घेतली आहे. न्यूयॉर्कच्या आरोग्य आणि शिक्षण खात्यानं या आठवड्यात जाहीर केलेल्या लसीकरणाच्या नियमाचा निषेध करण्यासाठी महापौर कार्यालयाबाहेर शिक्षक आणि शाळा संघटनांचे प्रतिनिधी जमले होते. 27 सप्टेंबरपर्यंत शाळांमधील अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य मागे घेण्याच्या 31 ऑगस्टच्या मुदतीवर कायम राहण्याच्या बायडन प्रशासनाच्या निर्णयाबद्दल अफगाण अमेरिकन नागरिकांनी संताप आणि चिंता व्यक्त केली आहे. 14 ऑगस्टला तालिबाननं अफगाणिस्तानची राजधानी काबूल ताब्यात घेतल्यापासून आतापर्यंत अमेरिकन विमानांद्वारे 82,000हून अधिक नागरिकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यात आले. तर सध्याच्या परिस्थितीत 31 ऑगस्टपर्यंत हजारो अफगाणी नागरिक सुरक्षितपणे देश सोडू शकतील का याबद्दल अफगाण अमेरिकन नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान 31 ऑगस्ट नंतर अफगाणिस्तानातून बाहेर पडू इच्छिणाऱ्यांसाठी प्रशासन काम करत असल्याचं व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी म्हटलं आहे. बायडन प्रशासनानं 31 ऑगस्टची मुदत वाढवण्याचा विचार करावा असं मत अमेरिकेतल्या काही लोकप्रतिनिधींनी म्हटलंय. हजारो नागरिक अजूनही देश सोडण्याच्या प्रतीक्षेत आहेत. 31 ऑगस्टच्या मुदत पाळण्याच्या नादात आपण वचन विसरून चालणार नाही असं मत डेमोक्रॅटिक पक्षाचे टॉम मालिनोव्स्की यांनी म्हटलंय. मोहीम यशस्वीपणे राबवायची की डेडलाईन पाळायची हा निर्णय घेणं गरजेचं असल्याचंही त्यांनी म्हटलंय. अमेरिकेच्या हवाई ताफ्यातील C-17 या लष्करी विमानात जन्म झालेल्या अफगाणी मुलीचं नाव रीच असं ठेवण्यात आलंय. अफगाणिस्तानातून सुटकेसाठी जात असलेल्या विमानात तिचा जन्म झालाय. या विमानाचं नाव रीच 828 असं आहे आणि त्यावरूनच तिचं नाव आता रीच असं ठेवण्याचा निर्णय आई-वडिलांनी घेतलाय. विमानात तैनात वैद्यकीय पथकानं या महिलेला प्रसूतीसाठी मदत केली. आई आणि मुलीची प्रकृती चांगली असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्य मागे घेण्याच्या 31 ऑगस्टच्या मुदतीवरती कायम राहण्याच्या बायडन प्रशासनाच्या निर्णयाबद्दल चर्चा रंगत आहे. ज्यांना अमेरिकेचं लष्कर जे आहे ते तिथून निघून गेल्यानंतर अफगाणिस्तान सोडून बाहेर जायचंय त्यांनाही ते शक्य व्हावं अशी इच्छा आमची आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचीही अपेक्षा असल्याचं व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी साकी यांनी म्हटलंय.
अफगाणिस्तानातल्या नागरिकांचं हित लक्षात घेता आंतरराष्ट्रीय समुदायानं घेतलेला पुढाकार हा अत्यंत महत्त्वाचा असल्याचं तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्डोगन यांनी म्हटलंय. तिथल्या नागरिकांना नेहमीसारखं आयुष्य जगता यावं यासाठी सुरक्षेच्या दृष्टीनं सुरू असलेले प्रयत्न महत्त्वाचे असल्याचं एर्डोगन यांनी म्हटलंय. काबूल विमानतळावर सध्या नागरिकांच्या सुटकेचं मिशन सुरू असताना तालिबान्यांनी दिलेली 31 ऑगस्टची डेडलाईनलाही आता अवघ्या काही दिवसांवर ही डेडलाईन आली आहे. अजूनही अनेक देश अफगाणिस्तानमध्ये अडकून पडलेल्या आपापल्या देशाच्या नागरिकांना सुखरूप मायदेशी आणण्याचे प्रयत्न करतायत. नेदरलँड्सने आतापर्यंत 9 फ्लाईट्समधून किमान 800 जणांना मायदेशी परत आणलंय, तर पोलंडनं काबूलमधून आतापर्यंत 400 नागरिकांना मायदेशी आणलंय, तर ब्रिटननं आतापर्यंत 5700हून अधिक नागरिकांना मायदेशी आणलंय. अफगाणिस्तानला मदत करण्यासाठी जागतिक अन्न मोहीम अर्थात वर्ल्ड फूड प्रोग्रॅमला $200 मिलियन ची गरज लागणार आहे. अफगाणिस्तानची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत वाईट झाली आहे. तिथला सततचा संघर्ष आणि कोरोनामुळे लाखो लोकांवर आर्थिक संकट ओढावलंय. त्यांना मदतीची अत्यंत गरज आहे. अफगाणिस्तानाबाहेर पडण्याच्या आशेनं हजारो लोक काबूल विमानतळाबाहेर रांगा लावून उभे असल्याचं चित्र कायम आहे. 31 ऑगस्टपर्यंत या सगळ्यांना देशाबाहेर जाण्यासाठी डेडलाईन आहे आणि त्यामुळे आता तणावाचं वातावरण वाढण्यास सुरुवात झाली आहे. इथे उभ्या असलेल्या सैनिकांना कागदपत्र दाखवून आशेनं हजारो लोक तासनतास रांगेत उभे आहेत. योग्य कागदपत्र असलेल्यांना सैनिक या कॅनॉलमधून वर खेचून घेत आहेत अशी माहिती स्काय न्यूजने दिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन या डेडलाईनबद्दल ठाम असल्याचंही समजतंय. अफगाणिस्तानमधून 2 विमानं बेल्जियममध्ये सोमवारी दाखल झाली. या विमानांमध्ये 226 नागरिक होते, पण यामध्ये बेल्जियम नागरिक किती होते याबद्दलची ठोस माहिती मिळू शकलेली नाहीये. ब्रसेल्स जवळच्या मेल्सब्रोक मिलिटरी एअरपोर्टवर हे विमान जे आहे ते दाखल झालं. अफगाणिस्तानमधून दाखल झालेल्या सर्व लोकांना अनेक बसमधून जवळच्याच मिलिटरी कंपाऊंडमध्ये नेलं गेलं आणि त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करून क्वारंटाईन त्यांना केलं जाईल. बेल्जियम सैन्याचे मेजर पीटर फ्रेच यांनी दिलेल्या माहितीनुसार आणखी एक विमान काही उरलेल्या काही नागरिकांना अफगाणिस्तानमधून आणण्यासाठी काबूलला रवाना होणार आहे अशी देखील माहिती त्यांनी दिली आहे. काबूल विमानतळाबाहेर झालेल्या गोळीबारात एका अफगाणी सैनिकाचा मृत्यू झाल्याची ब्रेकनंतर टॉक टाइम आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर छाजेड आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. पुन्हा एकदा त्यांच्या उत्तरांकडे आपण जाऊयात. डॉक्टर, कमी क्षमतेचा मूत्राशय म्हणजे अंडर ॲक्टिव्ह ब्लॅडरचं निदान आपण नेमकं कसं करतो, की या माणसाला हा त्रास आहे, हे नेमकं कशावरून लक्षात येतं? UABचे निदान आपण बऱ्याच गोष्टी असतात. ॲक्च्युली पेशंटची हिस्ट्री असते, मग पेशंटची पास्ट हिस्ट्री, पेशंटला काय काय आजार आहे, पेशंटचं वय किती आहे, पेशंटला डायबिटीज आहे का नाही आहे, या सगळ्या गोष्टीवरती आम्हाला थोडाफार अंदाज लागून जातो की पेशंटला अंडर ॲक्टिव्ह ब्लॅडर राहायची शक्यता आहे किंवा नाही आहे. मग अशा पेशंटमध्ये आपण अल्ट्रासाऊंड करू शकतो ब्लॅडरचा. त्याच्यामध्ये आपल्याला कळतंय की लघवी आधी किती लघवी पेशंटला होती आणि लघवी झाल्याच्या नंतरनं किती लघवी पेशंटची राहून गेलेली, म्हणजे थोडक्यात किती लघवी शिल्लक राहते याचा आपल्याला अंदाज भेटतो. अशा पेशंटमध्ये मग आपण जर युरोफ्लोमेट्री काढली त्यांची, तर मग आपल्याला हे कळतंय की त्यांची लघवीची धार किती बारीक पडलेली आहे, याचा ग्राफ कसा आहे युरोफ्लोमेट्रीचा. आणि जेव्हा आपल्याला त्याची शक्यता खूप दाट वाटते तशा पेशंटमध्ये मग आपण पुढं जाऊन युरोडायनॅमिक स्टडी करू शकतो. युरोडायनॅमिक स्टडी हे कन्फर्मेटरी टेस्ट आहे. ह्याच्यावरती आपल्याला माहिती पडत आहे की जी लघवीची पिशवी आहे ती लघवी करताना किती कळ काढते, म्हणजे त्याच्यामध्ये किती कॉन्ट्रॅक्शन्स होत आहे, किती इंटेन्सिटीने कॉन्ट्रॅक्शन्स होत आहे, हे आपल्याला एक्झॅक्ट डायग्नोसिस आणि कन्फर्म निदान देऊ शकते. डॉक्टर, हिस्ट्री ऑफ लॅब टेस्ट म्हणजे प्रयोगशाळेच्या चाचणीच्या इतिहासाला किती महत्त्व आहे? बरंच महत्त्व आहे, कारण UABचं साधारणतः 50% निदान आपण हिस्ट्रीवरतीच करतो. युजली अंडर ॲक्टिव्ह ब्लॅडरमध्ये खूप लॉंग स्टँडिंग हिस्ट्री राहते पेशंटची. म्हणजे असं कधीच नसतं की पेशंट आत्ता आला, काही दिवसांचंच फक्त पेशंटला त्रास आहे आणि पेशंटला अंडर ॲक्टिव्ह ब्लॅडर निघून गेला. युजली स्लोली आणि ग्रॅज्युअली इव्हॉल्विंग डिझीज आहे. त्याच्यामुळे बऱ्याच दिवसांपासून जर पेशंट हुशार असेल तर मग पेशंट सांगतो की बऱ्याच दिवसांपासून लघवीला जायला उशीर लागतोय, लघवी साफ होत नाहीये. आणि लॅब टेस्टचं महत्त्व बेसिकली आता पेशंटला याच्यातनं किती कॉम्प्लिकेशन्स उद्भवलेले हे आपल्याला लॅब टेस्टवरनं कळतंय.
युरिन रुटीनमध्ये आपल्याला कळेल की पेशंटला सध्याच्या डेटला इन्फेक्शन आहे का, किती प्रोटीन लॉस होत आहे पेशंटला, आणि लॅब टेस्टवरनं कळेल आपल्याला की त्याचे किडनी फंक्शन टेस्ट नॉर्मल आहेत का नाही आहे. मग आपण ब्लॅडर डायरी पेशंटची मेंटेन करू शकतो. त्याच्यामध्ये मला माहिती पडेल की पेशंटला सध्या किती सिव्हिअरिटीमध्ये सिम्पटम्स आहे, किती फ्रिक्वेंटली पेशंटला जावं लागतं आहे, आणि पेशंटची साधारणतः ब्लॅडर कॅपॅसिटी, फंक्शनल कॅपॅसिटी किती आहे ॲव्हरेजमध्ये. मग युरोफ्लोमेट्रीवरती आपल्याला त्यांचं ग्राफ कळून जातं आहे, म्हणजे लघवीचं फ्लो किती चांगला आहे आणि पेशंट साधारणतः किती वेळ घेतो घ्यायला लघवी स्टार्ट करायला, आणि लघवीचं प्रेशर किती राहतं. या सगळ्या गोष्टींवरनं आपल्याला बऱ्यापैकी माहिती भेटते. याच्यावरती आपण एक प्रेझ्युम्ड डायग्नोसिस आपण पेशंटचं करू शकतो की पेशंटला अंडर ॲक्टिव्ह ब्लॅडर आहे. आणि मग जसं मी सांगितलं तसं युजली कन्फर्मेशनसाठी आपल्याला युरोडायनॅमिक स्टडी करावी लागते. त्याच्यावरती आपण त्याला कन्फर्म करतो आणि मग आपण पुढची लाईन ऑफ मॅनेजमेंट स्टार्ट करू शकतो. डॉक्टर, अंडर ॲक्टिव्ह ब्लॅडर म्हणजे कमी क्षमतेच्या मूत्राशयावरील ट्रीटमेंट कशी करता येते? UABची ट्रीटमेंट बेसिकली हे डिपेंड करते की पेशंटला किती प्रमाणामध्ये आजार आहे. ज्यांना लक्षणं फार कमी असतात, ज्यांना काय जास्त गुंतागुंती म्हणजे कॉम्प्लिकेशन्स नसतात, ज्यांच्यामध्ये लघवी खूप जास्त शिल्लक राहत नाही लघवीच्या नंतरनं, तशा पेशंटमध्ये आपण नुसतं निरीक्षण म्हणजे ऑब्झर्वेशनला सुद्धा पेशंटला ठेवू शकतो. ज्यांच्यामध्ये याच्यापेक्षा थोडे जास्त प्रॉब्लेम असतात, म्हणजे ज्यांचे सिम्पटम्स थोडे जास्त असतात, जे म्हणतात की मला लघवीला बऱ्यापैकी त्रास होते, त्यांच्यामध्ये मग आपण ट्रीटमेंट स्टार्ट करतो. ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे आपण सुरुवातीला लाईफस्टाईल चेंजेस पेशंटला सांगतो. लाईफस्टाईल चेंजेसमध्ये आपण जे वॉटर इनटेक आहे पेशंटचं, म्हणजे दिवसभरामध्ये जे पेशंट पाणी पितोय, बरेच पेशंट खूप जास्त पाणी पितात, म्हणजे घडी घडी येता जाता उठता बसता त्यांना पाणी प्यायची सवय राहते. अशा पेशंटमध्ये मग लघवी ऑटोमॅटिकली खूप जास्त क्वांटिटीमध्ये तयार होते आणि मग पेशंटला वारंवार जावं लागतं. या पेशंटमध्ये कसं आहे, लघवी तर साठते, पण लघवीला जे बाहेर काढायचं मेकॅनिझम आहे ते त्यांचं अंडर ॲक्टिव्ह असतं. त्याच्यामुळे आपल्याला बेसिकली आपला उद्देश काय की लघवी तेवढीच तयार करायची की याच्याने पेशंटचा त्रास कमी होऊन जाईल. तर फ्लुइड